कालपासून या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून वृक्षतोड चालू आहे आणि अनेक वृक्षप्रेमींचे व शेतकऱ्यांचे नागरिकांचे आम्हाला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून फोन आले आणि फोन आल्यानंतर आम्ही देखील रात्री आलो होतो. जुन्नरवरून येताना लेट झालं, थोडंसं अंधारात काही दिसत नव्हतं. त्या निमित्ताने आता चव्हाण साहेबांबरोबर पण बोललो. जे वन विभागाचे जुन्नरचे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी बोललो. परंतु त्यांच्या म्हणण्यातून असं येतं का या ठिकाणी जी अनावश्यक झाडं आहेत ती काढून टाकायच्यात आणि त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण करायचे. परंतु मी वन विभागाला विनंती करतो की ही 35, 40, 25, 10, 15 वर्षाची जी झाडं आहेत, एवढी मोठाली झाडं झालेली आहेत, जी आपण साधक बाधक विचार करून त्या ठिकाणी जी अनावश्यक झाडं आहेत, जी छोटी छोटी झाडं आहेत, जी मोठ्या झाडांखाली वाढत नाही अशी झाडं काढावीत. परंतु जी मोठमोठ्याली झाडं आहेत, जी 20-25 वर्षाची अशी मोठमोठाले फळांची झाडं आहेत, ती झाडं आपण या ठिकाणी काढू नयेत. आणि तुम्हाला जर काय आमच्याकडून गरज भासत असेल त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चित मदत करत. परंतु आज आम्हाला अनेक फोन आले, तालुक्यातून फोन आले, जे वाटसरू इथं बायपास आहे त्या बायपासच्या लोकांचे फोन आले का बाबा तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वन विभागाला विचारणा करा. आणि त्या माध्यमातून रात्रीचं मी आपल्या वन विभागाचे जे चव्हाण साहेब आहेत अधिकारी त्यांना मी फोन केला आणि त्या ठिकाणी त्यांना विचारलं तर ते म्हटले यानंतर आपण वृक्षारोपण करणार आहोत. परंतु वृक्षारोपण करत असताना हे माळरान आहे आणि या ठिकाणी शक्यतो झाडं जिवत नाहीत आणि जर ही जिवलेली झाडं आहेत, मोठमोठ्या झाडं आहेत, त्या अनावश्यक जरी झाडं असली तर पर्यावरण रक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो. या ठिकाणी आता अल्निनोचा धोका यावर्षी सांगितलेला आहे. आता काल परवा 2 दिवस 12-13 तास पाऊस झाला आणि त्याच्यानंतर पाऊस गायब झालेला आहे. आणि अशा कंडिशनमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना मला तरी वाटतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी जी झाडं आहेत ती झाडं आपण ज्या मोठ्या झाडांखाली झाडं असतील ते साफ करावं आणि छोटी झाडं काढू नाहीत. कारण ती छोटी झाडंच मोठी होणार आहेत आणि त्याला काही ज्या महाराष्ट्र शासनाची तुम्हाला मदत लागत असेल ती पत्र आम्ही निश्चितपणे देऊ. परंतु भविष्यामध्ये जर आम्हाला पर्यावरणप्रेमींचा किंवा शेतकऱ्यांचा नागरिकांचा फोन आला आणि त्या निमित्ताने आम्हाला तशी भूमिका घ्यावी लागेल, त्यात तुम्हाला राग मानायचं काही कारण नाही. कारण आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आता ही मोठमोठाली फळं दिसतात आणि ही मला वाटतं 15 ते 20 वर्षाची झाडं आहेत. अशी झाडं संगोपन करायला किती कष्ट करावं लागतात आणि किती आता वन विभागानेच त्याचं संगोपन केलं आणि वन विभागाचं जर ते कटिंग करीत असेल, ती काढून टाकत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी वन विभागाचे जे अधिकारी असतील, वरिष्ठ लेवलचे अधिकारी असेल, महाराष्ट्र शासन असेल, तहसीलदार साहेबांचं यांनी साधक बाधक विचार करावा व मोठाली झाडं काढू नये ही मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपणास विनंती करतो. आणि वन विभागानेच आम्हाला आता 2 महिन्यापासून आम्ही जो पर्यावरण रक्षणाचा धोरण आखलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल असेल किंवा शेतकऱ्यांना झाडे देऊन त्यांचं संगोपन करण्याची आम्ही नियोजन करत असेल. हे जर आपण एक साईडला वृक्षारोपण करत आहोत ना, एक साईडला झाडं तोडत आहोत, हे विरोधाभास की योग्य नाही. या निमित्ताने मी महाराष्ट्र शासन असेल, वन विभाग असेल यांना विनंती करतो, पुन्हा विनंती करतो की या ठिकाणी जी मोठमोठे झाडं आहेत ती शक्यतो कटिंग करू नका. जी अनावश्यक झाडं आहेत छोटी छोटी झाडं आहेत ती काढली तर काय अडचण नाही. त्याच्याखाली उगलेली म्हणजे स्वतःहून उगलेली झाडं असतील बियांपासून ती झाडं आपण साफ करावी. परंतु जी मोठमोठी झाडं आहेत जी पर्यावरणाचे संरक्षण करतात अशी झाडं आपण काढू नयेत. एवढीच विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आहेत, तांबे मॅडम असतील, विधाटे साहेब असतील. आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि वन विभागाचे अधिकारी जे जुन्नर तालुक्याचं काम बघतात चव्हाण साहेब यांच्याबरोबर देखील बोललो.
परंतु आता या साहेबांचं म्हणणं असं आलं की आम्ही अनावश्यक झाडं आहेत ती काढतो आणि जी लिंबाची झाडं असेल सुबाबळ असेल किंवा गोडवेल असेल ह्या चांगली झाडं आहेत जी आवश्यक आहेत ती झाडं ठेवतो. परंतु आम्ही त्यांना विनंती केली की आवश्यक कुठली अनावश्यक कुठली हे आम्हाला काय माहीत नाही. आम्हाला फक्त सावली देणारी झाडं आणि इथं काही फळबागा नाहीत आणि फळबागांची झाडंही नाहीत या ठिकाणी फळ देणारी. त्यामुळे ना या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे आणि जर तुम्ही हे झाडं काढून टाकली त्यांची लपण्याची व्यवस्था आणि त्यांची राहण्याची व्यवस्था तुम्ही जर नष्ट केली तर ते आमच्या शेतांमध्ये आमच्या ऊसांच्या शेतजमिनीमध्ये किंवा आमच्या घरांमध्ये सुद्धा घुसण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने तुम्ही आधी झाडं त्या ठिकाणी लावा आणि झाडं मोठी झाल्यानंतर ही मोठाली झाडं म्हणजे छोटी झाडं मोठी झाल्यानंतर ती मोठाली झाडं काढून टाका. एवढीच आम्ही या वन विभागाचे अधिकारी तांबे मॅडम असतील किंवा विजाटी साहेब असतील आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे जुन्नर तालुक्याचं काम करतात त्यांना फोनवरून आम्ही बोललेलो आहे. चव्हाण साहेब त्यांना विनंती केली जंगल नष्ट करू नका, कारण जंगल नष्ट केल्यानंतर जे हिंस्र प्राणी आहेत ज्यांचं वास्तव्य आहे तुम्ही वास्तव्य नष्ट केल्यानंतर पुरण परिसर असेल, पिंपळगाव परिसर असेल, वडगाव सानी असेल या ठिकाणी ते बिबट येणार आहेत आणि आम्हाला अजून त्रास करणार आहेत. आत्ताच या ठिकाणी काल परवाच एका वाटसरू मॅडमवर टू व्हीलरवर जात असताना हल्ला झालेला आहे. हा आपण पाहिलेला आहे. त्यानिमित्ताने आम्ही विनंती करतो, नाही तर आम्हाला आक्रमक भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी पुढील 4-5 तासात करू. या सगळ्यांना या ठिकाणी बोलून घ्या 4-5 तासात आणि आम्हाला याचा खुलासा द्या आणि ही जंगल चालू तात्पुरत्या स्वरूपात बंद करा आणि आम्हाला त्याचा खुलासा द्या. कुठली झाडं चांगली कुठलं काय ते या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. पुरण पॉलिटेक्निक जैन कॉलेजच्या जवळ या ठिकाणी सध्या आपण या ठिकाणी आहे. वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहे. काही मोठाली झाडे या ठिकाणी तोडायची ठेवलेली आहे, परंतु ग्लॅसिरिया ही झाडे या ठिकाणी नष्ट केलेली आहे. त्याचं कारण आम्हाला या ठिकाणी समजलं नाही, परंतु सध्या ही वृक्षतोड तातडीने या ठिकाणी थांबवण्यात यावी, कारण पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पर्यावरण कुठंतरी आता अल्निनोचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी पाऊस कमी पडतोय, पर्जन्य कमी झालं आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत येतोय. ही वृक्षाची तोड चालू आहे. आम्ही पर्यावरणप्रेमी आहोत, वृक्षप्रेमी आहोत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हे ब्रीदवाक्य असताना ह्या महिन्यामध्ये वृक्षतोड होणं, वृक्ष लागवड केली जाते परंतु वृक्षतोड होते हे पहिल्यांदाच पाहतो. त्याच्यामुळं वन विभागाचे अधिकारी यांनी याबाबतचा खुलासा द्यावा, नाही तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून ही वृक्षतोड थांबवण्यात येईल. ज्या ठिकाणी तुम्हाला जे काय प्रोजेक्ट काय करायचे ते आपण या ठिकाणी आपली पड जमीन आहे त्या ठिकाणी आपण राबवा अशी आमची तुमच्याकडे विनंती आहे. जय शिवराय. आज आपण जैन पॉलिटेक्निक कुरण या ठिकाणी समोर जे वन विभागाची जागा आहे जी जंगल आहे त्या ठिकाणी उभे आहोत. परंतु या ठिकाणी ग्लेरिसिरिया मॅडम बरोबर ना, या जातीची झाडं या ठिकाणी कटिंग करण्याचं काम वन विभागाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ते जर वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हटले आम्ही लिंब झालं, कडुनिंब झालं किंवा सुबाबळ झालं किंवा या ठिकाणी काही प्रमाणात आंबे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी कट नाही करत. जे चांगलं ऑक्सिजन देणारी किंवा शेतीचा ऱ्हास न करणारी, भूमीचा ऱ्हास न करणारी झाडं आम्ही या ठिकाणी कटिंग करतो आहे. परंतु आम्हाला हेच कळलं नाही की जी अनावश्यक कुठली झाडं आणि आवश्यक कुठली झाडं, कारण ही जी झाडं आहेत ती जवळजवळ 35-40 वर्षाची झाडं आहेत आणि ह्या ठिकाणी ती कटिंग केलेली आहेत. आम्हाला कालपासून बरेच स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शेतकरी संघटनेच्या या ठिकाणी सचिन भाऊ थोरवे आहेत युवा अध्यक्ष म्हणून काम करतात, त्यांना आम्हाला या ठिकाणी फोन आले का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे आणि अल्निनोचा धोका यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे आणि जर निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे, वृक्षतोड करणे गरजेचे असताना या ठिकाणी वृक्षतोड का केली जात आहे. या निमित्ताने आम्ही रात्रीत आपले जुन्नर विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब यांच्यावर संपर्क साधला. त्या ठिकाणी ते बोलले या ठिकाणी मोठं गार्डन या ठिकाणी करणार आहोत आणि चांगल्या प्रकारचे वृक्षारोपण करून त्या ठिकाणी त्याचं संगोपन करण्याचं भूमिका आपले वन विभागाची आहे. आणि जर एवढं असताना आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वृक्षारोपण करा, परंतु जी मोठमोठाली झाडं आहेत ते छोटे वृक्ष मोठे झाल्यानंतर ती झाडं कटिंग करा. कारण आता हे माळरान आहे आणि ह्या माळरानावर हे खडकाळ जागा आहे. ह्या ठिकाणी झाडं मोठी होतीनच
आणि ती मोठी वृक्ष बनतीनच अशी शक्यता कमी आहे. आणि या ठिकाणी जर आपण एवढी मोठी सुंदर झाडं झालेली असताना जे अनावश्यक आहे ती आपण कसं ठरवू शकतो? जे अनावश्यक नाही ती ठीक आहे, परंतु आपण ठरवू शकत नाही ना. प्रत्येक झाड सावली देतं, प्रत्येक झाड ऑक्सिजन देतं. असं आपण झाड म्हणत नाही का मी ऑक्सिजन देणार नाही किंवा सावली देणार नाही. आज लिंबाचं झाड आहे ते ऑक्सिजन चांगल्या प्रकारे देऊ शकतं. सुबाबळ आहे, नारळ आहे, या ठिकाणी चांगल्या प्रकारची जंगल तयार झालेलं आहे. ठीक आहे, बाकीची जे अनावश्यक झाडं आहेत तुम्हाला आग लागल्यानंतर विझवण्यासाठी त्रास होतो, त्या झाड साफ करा. त्या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही त्या महाराष्ट्र शासनाची मदत घ्या, त्या ठिकाणी ती साफसफाई करा. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आज मोठमोठाली खोड आहेत, ती 10-10, 20-20 वर्षाची झाडं आहेत आणि ती जर कटिंग करत असेल ते वनप्रेमींना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला किंवा शेतकऱ्यांना दुःख या निमित्ताने मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण आपण आज कुठलाही शेतकऱ्यांचं जरी आम्ही काम करत असेल, परंतु शेतकऱ्यांच्या मध्ये शेतात झाडं असलेली ती निश्चितपणे ते काढतात. मग शेतीतली झाडं काढायची, वन विभागातली झाडं काढायची, मग पर्यावरणाचा या निमित्ताने मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आणि रास होत असताना आपणास विनंती आहे, महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की या निमित्ताने आपण वृक्षतोड जी चालू आहे ती थांबवावी आणि सगळ्यांना साधक बाधक चर्चा करूनच ती वृक्षतोड करावी. अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि आपण वन विभागाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठ्या प्रमाणात वृक्ष देण्यात आले होते मागच्या महिन्यात किंवा मागच्या कालखंडात. त्यामुळं त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं मी त्या निमित्ताने अभिनंदन करतो. एक ठिकाणी वृक्ष लागवड करायची आणि एक ठिकाणी वृक्ष तोड करायची, हा विरोधाभास हा काय कोणाला समजा नसा झाला आहे. त्याच्यामुळं वृक्षतोड शक्यतो जे अनावश्यक झाडं आहे ती तुम्ही काढा, पण सगळ्यांचा विचार घेऊन काढा. कारण तुम्ही जंगल नष्ट करण्याचं काम या निमित्ताने करताय आणि त्या निमित्ताने जर जंगल नष्ट झालं, या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, या ठिकाणची जर झाडं काढली तर ते ऊसात बिबट्या घुसणार आहेत आणि ते आमच्या शेतकऱ्यांना त्या निमित्ताने त्रास होणार आहे. या ठिकाणी त्यांना वास्तव्यास जागा उपलब्ध असताना जर बिबट असेल, कोल्हे असतील, लांडगे असतील, या ठिकाणी वन प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इथं वास्तव्यासाठी जागा आहे. आपण त्याचं संरक्षण करा, त्याला कंपाऊंड टाका, सर्व करा, पण कमीत कमी जंगल नष्ट करू नका, हीच विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो. जय हिंद. नमस्कार. आज या ठिकाणी कुरण हद्दीमध्ये जैन पॉलिटेक्निकच्या शेजारी या ठिकाणी काही वृक्षतोड झाल्याचं आमच्या निदर्शनास आलं. एकीकडे वन विभाग वृक्ष लागवड या महिन्यामध्ये खरं तर होणं गरजेचं असतं, परंतु आपल्याला हा विरोधाभास या ठिकाणी दिसतोय. या महिन्यामध्ये आज या ठिकाणी वृक्षतोड चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड या ठिकाणी झालेली असणार आहे. आम्ही खरं तर वृक्षप्रेमी आणि जुन्नर तालुक्यात शेतकरी संघटनेच्या वतीने काम करत असताना वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे ब्रीदवाक्य खरं तर वन विभागात असताना या ठिकाणी ही कत्तल होतीच कशी काय, हा मोठा आम्हाला संभ्रम निर्माण झाला. आणि या ठिकाणी ही वृक्षतोड होऊ नये यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी वन विभागाला या ठिकाणी ही वृक्षतोड आत्ता तरी सध्या विधाटे भाऊसाहेब या ठिकाणी आहेत आणि वन विभागाच्या सध्या तरी तुम्ही या ठिकाणी थांबवावी आणि याच्याबाबतचा खुलासा तुम्ही आम्हाला द्यावा का आपण ही वृक्षतोड या ठिकाणी कशा करता करतोय. जर ही वृक्षतोड आत्ता जर तुम्ही थांबवून आम्हाला जर खुलासा दिला नाही तर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये करू. पण तुमचं कदाचित जे काही विजन आहे ते आम्हाला जनतेला कळून द्या. तुमचं कदाचित चांगलं वाईट आहे जे विजन आहे. जर आपल्याकडे जर अजूनही त्या ठिकाणी अनावश्यक काही पडीक जमीन असेल, आपण त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवू शकतो का? कारण हे झाडं उभं करायला त्या ठिकाणी 15-15, 20-20 वर्ष गेलेत. आता कुठंतरी ते उभं राहिले. पर्यावरणाचा ऱ्हास त्या ठिकाणी होते. पाऊस दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि वृक्षाला तोड जर केली तर अजून त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो, पर्यावरणाचं नुकसान होऊ शकतं. आणि हे पर्यावरणाचं नुकसान होऊ नये यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. जर आपण त्या ठिकाणी जरी वृक्ष लागवड तोड चालू ठेवली तर आम्हाला त्या ठिकाणी पुढचं पाऊल घ्यायला लागेल. परंतु आता सध्याच्या स्वरूपामध्ये तरी आपण त्याचा आम्हाला खुलासा द्यावा, नाही तर आम्हाला या ठिकाणी बसून आम्ही तर या ठिकाणी उठणार नाही. आपण जो आहे तो खुलासा देऊन हे काय विजन आहे आपलं नेमकी ते आम्हाला या ठिकाणी समजून सांगावं, म्हणजे जेणेकरून आमचाही गैरसमज असेल तो दूर होईल अशी आपणास या ठिकाणी विनंती आहे. शिवप्रेमी आहोत आम्ही. पर्यटन आपल्याकडे या ठिकाणी वाढणं गरजेचं आहे. खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेतलं तर ते
मानव वस्तीमध्ये आलेली आहे. मानव वस्तीमध्ये येण्याचंही त्यांचं कारण आहे का त्या ठिकाणी कुठंतरी जंगल ते कमी होते. त्यांना जे काय लागणारे जे खाद्य आहे ते आपण वन विभाग त्या ठिकाणी त्यांना देऊ शकत नसल्यामुळे ते मानव जातीवर त्या ठिकाणी हल्ला करून आपली उपजीविका करण्याचं काम करतात. आणि अशातच जंगलं जर त्या ठिकाणी जर समजा कमी झाली तर आम्हाला त्या ठिकाणी वन्य प्राणी आहेत ते मानवी वस्तीमध्ये त्या ठिकाणी येऊन त्यांचाही अजून त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. वन्यजीवांवरती आमचंही प्रेम आहे, तेही जगली पाहिजे. पण तो आहे याबाबतचा जो काय आहे योग्य तो खुलासा आपण वन विभागाने या ठिकाणी करावा. अन्यथा ही वृक्षतोड आम्ही होऊन देणार नाही. कारण आम्ही वनप्रेमी असताना आम्हाला या झाडावरतीचं जे प्रेम आहे, कारण आपण पाहिलेले पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यासाठी आपण याचा प्रयत्न करावा. एवढीच जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आपणास विनंती आहे. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.